हे केलं ना जनसुरक्षा कायदा आपल्याकडं. त्या जनसुरक्षा कायद्याचा ड्राफ्ट वाचा, त्याच्यामध्ये जनसुरक्षा नावाचा शब्दच नाहीये किंवा जनतेची सुरक्षा हा शब्दच नाहीये. सरकारची कशी सुरक्षा एवढंच. कोणालाही संघटन म्हणणार, कोणालाही बेकायदेशीर संघटन म्हणणार, कोणत्याही कृत्याला बेकायदेशीर कृत्य ठरवलं जाणार. म्हणजे उद्या हास्य क्लब मध्ये जर तुम्ही हसत असाल तर सरकार म्हणेल आमच्या विरोधात हसताय, अटक करा, 10 लाख रुपये दंड, 10 वर्षाची जेल. रिक्षानी जर गेला असाल हास्य क्लब मध्ये तर रिक्षावाला फॅसिलिटेटर, त्याला 7 वर्ष तुरुंगवास, 7 लाख रुपये दंड. इतका निर्बुद्ध कायदा हा या महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर झाला. आणि याची हिंमत किती वाढली आहे सांगतो मी. 14 नोव्हेंबरला नाशिक मध्ये नेहरू जयंतीचा कार्यक्रम होता. काही पोलीस अधिकारी आले, मला म्हणे आम्ही ATS कडून आलो आणि तुमचं प्रोफाईल आम्ही बनवलंय. म्हटलं का? मी काही टेररिस्ट नाही. तर म्हणजे जनसुरक्षा कायदा आमच्याकडे अंमलबजावणीसाठी दिलेला आहे आणि यात अटक सुद्धा होऊ शकते. मी त्यांना म्हटलं तुम्हाला कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही निरोप द्यायला आलात ना, स्वतःहून तर असं जात नाही पोलीस. तर म्हणे हो. म्हटलं मग ज्यांनी निरोप दिला त्यांना परत जाऊन माझा निरोप सांगा की हा देश तुरुंगामध्ये जाऊन जाऊन स्वतंत्र झालाय, घरात बसून झालेला नाही. आणि तुरुंगामध्ये जाऊन जाऊन ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं, त्यांनी संघर्ष केला, त्यांनी संविधान दिलं, ते आजही तुरुंगात जायला तयार आहेत. अभिमानाने जाऊ, बिल्ला लावल्यासारखा अभिमानाने छातीवर जाऊ तुरुंगामध्ये, हे स्वातंत्र्य आणि हे संविधान टिकवण्यासाठी. ही भोकाडी आम्हाला दाखवायची नाही. मग ते तिथून परत निघून गेले. पण इथपर्यंत आता मजल आलेली आहे की जाहीर कार्यक्रमांमध्ये येऊन धमकी दिली जाते. अशा पद्धतीने एखादा माणूस जर बिचकला तर त्यांना ते हवंय, कारण माणूस घाबरवणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि तुम्ही घाबरलात तर त्याचा अर्थ तुम्ही त्यांना यशस्वी करताय, आणि हे होता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत हे व्हायला नाही पाहिजे. मोठ्या हिमतीने, मोठ्या बुद्धिमत्ता दाखवून याचपर्यंतचा हा प्रवास झालेला आहे. हा परत 5000 वर्ष पाठीमागे न्यायचा का? ताई म्हटलं तसं गळ्यात मडकी घालून घ्यायची आहेत का परत? हे जर होऊ द्यायचं नसेल तर काय करायला हवं आणि काय बिलकुल करायला नको हे लक्षात घेतलं पाहिजे.